रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 6 हे पाहणार आहोत। या अभंगामध्ये संत जनाबाई यांनी विठ्ठलाच्या नामाचे महत्त्व अत्यंत प्रभावी आणि कठोर शब्दात सांगितले आहे। ज्या मनुष्याला देवाच्या नामाची गोडी लागत नाही, जो अहंकारात राहतो, देवाचे स्मरण करत नाही, त्यांचे जीवन व्यर्थ जाते असे त्या सांगतात। या अभंगात भक्ती, नम्रता आणि नामस्मरण यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे। जनाबाई या संत नामदेवाच्या सहवासात राहिल्या, त्यामुळे त्यांना नाम भक्तांचे सामर्थ्य अनुभवायला समजले होते। त्या म्हणतात की विठ्ठलाचे नाव हे केवळ शब्द नाही, तर आत्म्याला मुक्त करणारे अमृत आहे। ज्याला या नामाची आवड नाही, त्याचे जीवन दुःखाने भरते। तर चला अभंग पाहूया। विठ्ठल नामाची नाही गोडी, काळ हानोनी तोंडफोडी। गळा बांधोनी खांबासी, विंचू लावीती जिभेसी। ऐसा अभिमानी मेला, नरककुंडी थारा त्याला। नामाबोध करी मना, दासी जनी लागे चरणा। विठ्ठल नामाची नाही गोडी, काळ हानोनी तोंडफोडी। या ओळीत जनाबाई म्हणतात की ज्याला विठ्ठलाच्या नामाची गोडी वाटत नाही, त्यांच्या मनात देवभक्ती नाही, त्यांच्यावर काळ म्हणजे मृत्यू, संकट आणि दुःख कोसळते। नामाची गोडी म्हणजे देवाचे नाव घेताना मनाला मिळणारा आनंद, शांती आणि प्रेम। भक्तासाठी विठ्ठल हे नाव अमृतासारखे असते। ते नाव घेताच मन शांत होते, दुःख कमी होते आणि जीवनाला अर्थ मिळतो। पण काही लोक अहंकार, लोभ, विषयभोग आणि संसारात इतके अडकतात की त्यांना देवाच्या नावात रस वाटतच नाही। अशा लोकांचे जीवन शेवटी दुःखमय होते। काळ हानोनी तोंडफोडी हा वाक्यप्रचार कठोर आहे। त्याचा अर्थ असा की काळ कोणालाही सोडत नाही। शेवटी मृत्यू, संकट किंवा पश्चाताप मनुष्याला दमवतेच। जनाबाई ते सांगतात की मनुष्याने वेळ असताना देवाचे नाव घ्यावे, कारण जीवन क्षणभंगुर आहे। धन, मान, सत्ता काहीही कायम राहत नाही, फक्त नामस्मरण आत्म्याला आधार देते। गळा बांधोनी खांबासी, विंचू लावी ती जिवेसी। या ओळीत जनाबाई अत्यंत तीव्र उदाहरण देतात। त्या म्हणतात की जणू काही अशा मनुष्याला खांबाला बांधून त्याच्या जिभेला विंचू चावावा, इतके भयंकर दुःख त्याला भोगावे लागते। इथे विंचू हे दुःख, पाप आणि मानसिक वेदना याचे प्रतीक आहे। जिभेवर विंचू चावणे म्हणजे असह्य वेदना। ज्या जिभेने विठ्ठलाचे नाव घेतले नाही, ती जीभ व्यर्थ गेली असे त्या सुचवतात। या ओळीत एक मोठा आध्यात्मिक संदेश आहे। मनुष्याची जीभ देवाचे नाव घेण्यासाठी मिळाली आहे। जर ती फक्त वाईट बोलणे, अहंकार, निंदा, खोटेपणा किंवा विषयभोगासाठी वापरली तर त्याचा परिणाम दुःख रूपाने भोगावा लागतो। भक्तांसाठी जीभ हे नाम स्मरणाचे साधन आहे। रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल असे नाम घेतल्याने मन शुद्ध होते, पण देवाचे नाव न घेणारा मनुष्य संसाराच्या वेदनांमध्ये अडकून राहतो। ऐसा अभिमानी मेला, नरककुंडी थारा त्याला। या ओळीत जनाबाई अहंकाराचा निषेध करतात। त्या म्हणतात की जो मनुष्य अभिमानी आहे, देवाला विसरतो, स्वतःला मोठे समजतो, त्याला शेवटी नरकासारखे दुःख भोगावे लागते। अभिमानी म्हणजे गर्विष्ठ मनुष्य। अहंकारामुळे माणूस देवाला विसरतो, त्याला वाटते की मीच सर्वश्रेष्ठ आहे। पण संत सांगतात की अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे। नरककुंडी थारा म्हणजे दुःखमय अवस्था। इथे प्रत्यक्ष नरकाचा अर्थ असला तरी मानसिक अशांती, लोभ, क्रोध, मत्स्य आणि दुःख यांनाही नरक म्हणता येते। देवभक्त माणूस नम्र असतो, तो सर्वांशी प्रेमाने वागतो, पण अभिमानी माणूस स्वतःच्या अहंकारामुळे दुःखी राहतो। म्हणून संत जनाबाई सांगतात की अहंकार सोडून नामस्मरण करावे। नामाबोध करी मना, दासी जनी लागे चरणा। या शेवटच्या ओळीत जनाबाई स्वतःचा मनाला उपदेश करतात। त्या म्हणतात की हे मन, संत नामदेवांनी दिलेला नामभक्तीचा बोध समजून घे। मी त्यांच्या चरणी लीन झाले आहे। नामामणी संत नामदेव
जनाबाई या नामदेवांच्या सहवासात होत्या. नामदेवांनी त्यांना विठ्ठल भक्ती आणि नामस्मरणाचा मार्ग दाखवला. बोध करी मना म्हणजे मनाला योग्य मार्ग दाखवणे. मन चंचल असणे ते संसारात भटकते, पण संतांचा उपदेश मनाला स्थिर करतो. दासी जनी लागे चरणा यात जनाबाईंची नम्रता दिसते. त्या स्वतःला दासी म्हणतात आणि संतांच्या चरणी समर्पित होतात. संत संग, नम्रता आणि भक्ती यामुळे आत्मकल्याण होते हा संदेश त्या देतात. या अभंगातून जनाबाई पुढील महत्त्वाचे संदेश देतात. विठ्ठल नाम हे जीवनातील सर्वात मोठे अमृत आहे. देवाचे नाव न घेणारा मनुष्य दुःखात अडकतो. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. संत संग आणि नामस्मरण यामुळे मन शुद्ध होते. नम्रता आणि भक्ती यामुळे आत्मिक शांतता मिळते. संत जनाबाई यांचा हा अभंग अत्यंत प्रभावी आणि जागृती करणारा आहे. त्या कठोर उदाहरणे देऊन सांगतात की देवाचे नाव विसरणे म्हणजे जीवनाचा खरा आनंद गमावणे होय. विठ्ठल नाम हे खरे सुख, शांती आणि मुक्तीचे साधन आहे. मानवाने अहंकार सोडून नम्रतेने देवाचे स्मरण करावे, संतांचा सहवास ठेवावा आणि जीवन अर्थपूर्ण करावे हा अभंगाचा मुख्य संदेश आहे. रामकृष्ण.